पासून टाकी बांधून ठेवली, आम्हाला पाईपलाईन सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही आम्हाला पियाला। आम्हाला किती लांबून पाणी पियाला लागत आहे। ते कुटुंब या ठिकाणी 3 ते 4 किलोमीटर पायी चालत येतात आणि हे पाणी घेऊन आपल्या लहान मुलांना आणि स्वतःसाठी वापरतात। ही जलजीवन मिशनची जर अशी अवस्था असेल तर इतर जलजीवन मिशनचं करायचं काय? महाराष्ट्रात चेरापुंजी धरणांचा तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो इगतपुरी तालुका। इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत। महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यमान इगतपुरी तालुक्यात होते। मात्र याच इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागते। ही परिस्थिती पाहिली की हाच का तो धरणांचा तालुका असा प्रश्न उपस्थित होतोय, जिथे आजही या महिलांना पाण्यासाठी वणवण करावं लागते। 3 वर्षापासून टाकी बांधून ठेवली, आम्हाला पाईपलाईन सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही आम्हाला पियाला। आम्हाला किती लांबून पाणी पियाला लागत आहे। लय लांब होते तरी 3-4 किलोमीटर चालत जावं लागत आहे। वरून मग जनावरांचा भेव कसं वाटेल पाण्यासाठी? हा, आपल्याला पाण्याशिवाय दुसरा काय आहे का जीवन? आमदार खासदार येतात ते तिकडूनच निघून जातात, आमच्यापर्यंत येतही नाही। तुमच्या प्रश्नाकडे वेळ द्यायला मग आमच्यावर लक्ष असतात, मग आमची काल अशी परिस्थिती असते। सकाळपासून पाण्यासाठी या भागातील महिला पुरुष यांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुले यांची शाळा बुडवून डोक्यावर कापड घेत पाण्यासाठी पायपीट करावी लागते। शिक्षण घ्यायच्या वयात त्यांना पाण्यासाठी डोंगर दरी जंगल खोऱ्यातून वणवण भटकावं लागते। पाण्यासाठी जीवावर उदार होऊन रणरणत्या आग ओकणाऱ्या उन्हातून शाळकरी मुलांपासून महिलांपर्यंत लहानशा पाणी साचलेल्या डबक्यापाशी येऊन पाणी भरतात खरं, पण ते पाणी पाहिले तर जनावरही पिणार नाही अशी अवस्था या गावात आहे। नमस्कार। इगतपुरी तालुक्यातील वाळीवरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली खडकवाडी, या खडकवाडीच्या फार भयानक परिस्थिती आहे। ह्या महिलांसाठी, या कुटुंबांसाठी गेल्या मागच्या 2-3 वर्षापासून ग्रामपंचायत काम करते आणि मागच्याच वर्षी जलजीवन मिशनचं काम झालं असं ग्रामपंचायतीने सांगितलं। ह्या लोकांसाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन केली, टाकी बांधली, विहीर खोदकाम केलेले, परंतु त्यांचं पाणी आतापर्यंत या कुटुंबांना मिळालेलं नाहीये। गेल्या 4 ते 5 वर्षापासून हीच परिस्थिती आहे। ते कुटुंब या ठिकाणी 3 ते 4 किलोमीटर पायी चालत येतात आणि हे पाणी घेऊन आपल्या लहान मुलांना आणि स्वतःसाठी वापरतात। ही जलजीवन मिशनची जर अशी अवस्था असेल तर इतर जलजीवन मिशनचं करायचं काय? म्हणजे ते पाणी काय कामाचं? त्या कुटुंबांची चर्चा केल्यानंतर ते कुटुंब म्हणतात आमच्याकडं ग्रामपंचायत पैसा मागण्यासाठी, पाणी पट्टी मागण्यासाठी घरापर्यंत येतात, परंतु आम्ही जर विचारलं का आमच्या नळाला पाणी येईल का, तर ही शिक्षण घेण्याच्या वयात शाळा बुडवून पाण्यासाठी मुलांना भटकंती करावी लागते। यापेक्षा वेगळा आत्मनिर्भर भारत कसा असेल हे काही सांगायला नको। पाण्यासाठी आदिवासी बांधवांच्या डोळ्यात पाणी येते। जर या योजनेच्या कामाची चौकशी केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत आदिवासी समाज मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय शांत बसणार नाही। एकीकडे सरकार मोठ्या प्रमाणात हर घर जलचा नारा देत जलजीवन मिशनच्या अंतर्गत लाखो कोटी खर्च करते, तरी या लोकांच्या पदरी निराशाच पडते। ब्युरो रिपोर्ट, कृष्णा कोलापटे, मॅक्स महाराष्ट्र।